पंचवटी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाण पुलावरून जाणाऱ्या डिझेल बॅरल वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर पाठीमागून 2 मालवाहू धडकल्याने अपघात झाल्याची घटना शनिवारी दिनांक 18 दुपारी घडली आहे। सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी सांगितले। याबाबत समजलेली माहिती अशी, पंचवटी महाविद्यालयासमोर असलेल्या उड्डाण पुलावरून एका ठेकेदाराची मालवाहू डिझेल बॅरल घेऊन जाताना पाठीमागून आलेल्या 4 चाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने वाहन त्या बॅरल वाहतुकीवर धडकले। त्यानंतर त्याच्या पाठीमागे असलेली ट्रक त्यावर धडकली। या अपघातानंतर बॅरल वाहतूक करणारे वाहन पुलावर असलेल्या दुभाजकावर धडकले। या अपघातात तिन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले असून कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याचे समजते। पंचवटी महाविद्यालयासमोर उड्डाण पुलावर अपघात झाला त्यावेळी पोलीस निरीक्षक जगमेंद्र सिंग राजपूत त्या रस्त्याने आडगाव दिशेने जाताना अपघाताची घटना त्यांच्या निदर्शनास आली। त्यांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्याबरोबर वाहनातून चालकाला बाहेर काढण्यासाठी मदत करत घटनास्थळी क्रेन बोलून मदत केली। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।